बरं आता आपण आलो किचनमध्ये. हे आपलं किचनचं एंट्रन्स आहे. आता हे पण ट्रेंडिंगमध्ये चालू आहे. तर आपण इथं काय केलं, आपण इथं पॅनेलिंग केलं. पॅनेलिंग करून दोन्ही एलच्या आणि आरच्या बाजूला आपण इथं कर्व केलं आहे आणि इथे लॅमिनेट जे आहे आपण इथे मॅट यूज केलं आहे. आता आपण किचन बघूया. या वरच्या बाजूला आपण पूर्ण लॉफ्ट घेतलं आहे एंड टू एंड. खालच्या बाजूला आपले क्रॉकरी आहेत. त्यानंतर इथे आपण प्रोफाईल शटर्स घेतलेत. वरती शेल्फ दिला आहे आणि सगळ्यांमध्ये आपण परत प्रोफाईल लाईट्स दिलेत. दिसायला छान दिसतं. परत सगळे आपले ऑटो हिंजेस आहेत. खालच्या बाजूला इथे आपण सगळे रॅकिंग सिस्टम दिलेत, ज्याला आपण एक मसाला रॅक पण बोलू शकतो. तुमची जे स्पाइस बॉटल्स वगैरे आहेत ते तुम्ही इथं ठेवू शकताय. कुकिंग करायच्या वेळेस कसं आहे, इथं पुलआउट आहे, आपण इथं पुलआउट पण दिलेलं आहे ना स्पाइस जारसाठी. पण काय आता मग सारखं ते पुलआउट खोला, ते बरण्या काढा आणि मग ते यूज करा है ना. त्यापेक्षा हे तर कसं हँडीवर राहतं, जे तुम्हाला कंटिन्युअसली लागणार आहे त्या गोष्टी तुम्ही इथं ठेवा. कुकिंग करायच्या वेळेस इझिली तुम्ही पटापट काढून ते तुम्ही ॲक्सेस करू शकताय. प्लस टँडम्स आपले सगळे ॲज पर स्टँडर्ड, जसं प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगतो 3+1+2. ठीक आहे. 3+1+2 म्हणजे काय, आपले 3 टँडम आलेत, एक पुलआउट आला आणि परत 2 टँडम आले. तर पहिलं जे आहे आपला हा कटलरी ट्रे दिसतोय. थांबा मी काढून दाखवतो. हे बघा, ट्रे आपला रिमूव्हल असतो. हा आपला कटलरी ट्रे आहे. हा PVC मध्ये येतो, वॉशेबल आहे 100%. ह्याच्यामध्ये तुमचे जे काही काटे चमचे वगैरे आहेत, त्यानंतर रेग्युलर आपले स्पून्स आहेत, सूर्य आहे, गॅस लायटर आहेत, त्या आयटम तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकताय. प्रत्येकाला आपण इथे ब्लॅकमध्ये पूर्ण ॲल्युमिनियममध्ये आपण इथे हँडल्स यूज केलेले आहेत. याला आपण प्रोफाईल हँडल्स असं टेक्निकली बोलतो. तर हे 4 इंचचं हे झालं टँडम. हे 6 इंच. 6 इंचामध्ये तुमचे कप सॉसेस वगैरे छोटे छोटे डिश तुम्ही हे ठेवू शकताय. त्यानंतर खालच्या बाजूला इथे 8 इंचामध्ये हे आपले जेवायचे जे टाटा आहेत मोठे, ते तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकताय. ह्यालाही रॅक येतं. हे सगळे रिमूव्हल रॅक आहेत तुमचे. आणि हे तर तुम्ही बघितलं, ह्याला आपण बॉटल पुलआउट ही असं बोलतो. हे आपलं बॉटल पुलआउट आहे. त्यानंतर हे 8-8 इंचाचे हे आपले 2 ड्रॉवर आहेत. ह्याच्यामध्ये तुमचे जे बाउल आहेत, कढई वगैरे आहेत, छोटे पातेलं वगैरे आहेत, ते तुम्ही ठेवू शकताय. आणि त्याच्यानंतर मग बाकीचे जे आहेत हे सगळे आपण इथं शटर्स दिलेत ह्याच्यामध्ये. मग तुमचे काही पिठाचे डबे वगैरे जे काय ते तुम्ही आरामात त्याच्यामध्ये ठेवू शकताय. त्याचे शेल्फ वगैरे जे आहेत ते आपले रिमूव्हल आहे. इथं सिंक आहे. सिंकच्या अंडरला पण आपण काय केलं आहे, इथे एक शेल्फ दिलेला आहे. ह्या सिनेरोमध्ये आपण इथं फिक्स दिला आहे शेल्फ. म्हणजे तुमचे जे काही टॉयलेटरी आयटम्स वगैरे जे काय आहेत, फिनाईल वगैरे जे काय, ते तुम्ही साबणाच्या वडी वगैरे ते तुम्ही इथं ठेवू शकता आरामात. त्यानंतर इथे त्यांची वॉशिंग मशीन येणार आहे. वॉशिंग मशीनच्या ह्या साईडला पण आपण इथे कॅबिनेट दिलं आहे आणि परत तिथेही आपण इथं एक प्रोफाईल शटर यूज केला आहे. आता वरचे जे हे आहेत ना लॉफ्ट जे आहेत, हे सगळे आपण इथं हायड्रॉलिक दिलेत. क्लायंटची चॉईस होती, आम्हाला हायड्रॉलिकमध्ये हवं आहे, त्यासाठी आपण इथं हायड्रॉलिकमध्ये हे डोर्स दिलेत. आता हे हायड्रॉलिकमध्ये घेतले त्याच्यामुळे इथे आपले हँडल्स तुम्हाला हे दिसतात आहे. आणि ज्या सिनेरोमध्ये आपले हायड्रॉलिक नाही आहे, रेग्युलर आपले हे असे डोर्स आहेत, तर त्या सीनमध्ये आपण काय की तिकडं आपण हँडलच शिकतो, आपण डोर्स देऊ शकतो. कारण का कसं हायड्रॉलिक आलं म्हटलं तर मग त्याला हँडलच देता येत नाही. कारण का कसं त्याला तिथे आम्ही पूर्ण त्या लेवलला आपण तिथे 2 फुटाला आपण त्याला इथे एंड केलेलं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग जिथं आपण समजा आपल्याला विदाऊट हँडल आपल्याला हँडललेस जर आपल्याला घ्यायचं झालं, तर त्या सिनेरोमध्ये कसं आहे, त्याला मग हायड्रॉलिक नाही, रेग्युलर हिंजेसवरती देऊन त्याला आपण एक अर्धा इंच खाली घेऊन तिथं आपल्याला हँडललेस देता येतं. ठीक आहे. तर असा आपला हा किचनचा टूर झाला.